आपल्यासोबत असणाऱ्यांना काही काहींना असं वाटतं की नाही का समोरचा खूप छान आहे, खूप हॅपी आहे आणि त्याच्या लाईफमध्ये तो खूप सुखी आहे. माझ्या लाईफमध्ये असं का? माझ्याच लाईफमध्ये प्रत्येक वेळेस अडचणी का येतात आणि माझ्याच बाबतीत असं का होतं? तर त्यांना सांगायचं एक, जेव्हा समोरचा खूप खुश, खूप हॅपी दिसतो ना, ॲक्च्युअली तसं नसतं. सगळ्यात दुःखी तर तो जास्त असतो. त्यामुळे ह्या समाजामध्ये सुखी कोणच नाही आहे. सर्वजण काही ना काहीतरी अडचणी, काही ना काहीतरी दुःखी आहेत. मला असं वाटतं की सर्वांनी ठीक आहे, तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, टेन्शनमध्ये आहात, पण परमेश्वर पण ना अशाच माणसांना टेन्शन देतो की जो हिमतीने किंवा संकट देतो की जो हिमतीने अशा संकटांना सामोरे जातो. त्यांचीच तो परीक्षा घेतो. पण नंतर पुढे जाऊन खूप मोठं यश असतं आणि सगळ्यात मोठा आनंद किंवा सगळ्यात जास्त हॅपी तेच असतात. त्यामुळं फक्त सहनशीलता ठेवा आणि कितीही संकट येऊ द्या, पण त्याला पॉझिटिव्हली किंवा पॉझिटिव्ह विचाराने सामोरे जा. 100% एक क्षण असा येईल की तुम्ही सांगताल, खरंच मी खूप सहन केलं, मी खूप संकटांना सामोरे गेलो, पण आज त्याचं फळ हे खूप चांगलं भेटलेलं आहे. त्यामुळे छान राहा, हॅपी राहा, आनंदित राहा आणि सर्वांना आनंदित ठेवा. आपल्याकडून जर कोण दुखवत असेल तर शक्यतो दुखवू नका, ते टाळण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.